नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. ईश्वरपूर येथे एसटी कर्मचाऱ्यांची नेत्र तपासणी, सुरक्षितता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद. ईश्वरपूर शहरात महाराष्ट्र राज्य परिवहन सांगली विभागाच्या वतीनं सुरक्षितता अभियान राबवण्यात येत असून हे अभियान 1 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत सुरू आहे. या अभियानांतर्गत एसटी आगार प्रमुख दिलीप वासुदेव ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालक व वाहकांची आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध तपासण्या केल्या जात आहेत. या उपक्रमाअंतर्गत दिनांक 8 जानेवारी रोजी ईश्वरपूर एसटी स्थानकावर दृष्टी हॉस्पिटलचे डॉक्टर जावेद मखदूम यांच्या सहकार्याने चालकांची नेत्र तपासणी घेण्यात आली. यावेळी नेत्रतज्ञ सुनील पाटील व अनिल भोसले यांनी चालकांची सखोल तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केलं. आगार प्रमुख दिलीप ठोंबरे यांनी सांगितलं की वाहतूक व्यवसायात सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. चालक हे एसटीचे केंद्रबिंदू आहेत, त्यामुळे त्यांच्या डोळ्यांची व शारीरिक तपासणी नियमित करून अपघात रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या अभियानाचे उद्घाटन 1 जानेवारी रोजी करण्यात आलं असून यावेळी मुख्य आरटीओ माने साहेब उपस्थित होते. आगामी काळातही अपघात टाळण्यासाठी विविध जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचे आगार प्रमुखांनी सांगितले. या उपक्रमाला चालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने सुरक्षिततेबाबत अधिक प्रभावी पावले उचलली जाणार आहेत. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. नमस्कार, मी दिलीप वासुदेव ठोंबरे, आगार व्यवस्थापक ईश्वरपूर. दरवर्षीप्रमाणे वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी ते 30 जानेवारी या अखेर आपण सुरक्षितता अभियान चालवतो. सर्व परिक्षेत्रामध्ये हे अभियान चालते. या कालावधीमध्ये आम्ही विविध उपक्रम करतो, कारण आमचा वाहतुकीचा जो धंदा आहे तो अतिशय सुरक्षिततेच्या हिशोबानं महत्त्वाचा धंदा आहे. त्यामुळं आम्ही आमचे जे चालक आहेत ते चालकांच्या आरोग्य तपासण्या, म्हणजे उदाहरणार्थ डोळे तपासणी असेल, त्यांचे बाकीच्या इतर शारीरिक तपासण्या असतील, त्या आपण ह्या महिन्यामध्ये करून घेतो. त्या दृष्टीनं आज आपण दृष्टी हॉस्पिटल यांचं नेत्र तपासणी शिबिर या आपल्या कर्मचाऱ्यासाठी स्टँडवर आयोजित केलेलं आहे. तर या महिन्याभराच्या कार्यक्रमामध्ये विविध कार्यक्रम होतात. 1 जानेवारीला आपण उद्घाटन समारंभ केला की त्यावेळी मेन आरटीओ मानेसाहेब आले होते. तर यानंतर सुद्धा आपण बरेचसे कार्यक्रम घेणार आहोत की अजून पोलीस डिपार्टमेंटचे असतील की जेणेकरून अपघात होऊ नये ह्या दृष्टीने, कारण आमचा जो चालक असतो हा अतिशय महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. त्या जो चालक, त्या चालकाच्या हातामध्ये साधारणपणे पाठीमागे बसलेली ती 40-45 लोक आहेत. त्यांचं जीवन अवलंबून असतं आणि त्यांचं कुटुंबाचं पण जीवन अवलंबून असतं. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने लेक्चर देणे किंवा या निमित्तानं आम्ही सर्व गाड्यांची कामंसुद्धा सुरक्षित दृष्टीने, ब्रेकचे असतील, स्टेअरिंगचे असतील, बाकी इतर काही कामं असतील ते पण आम्ही करून घेतो. आणि चालक वाहक यांच्या दृष्टीने, सुरक्षेच्या दृष्टीनं आपण दरवर्षी शिबिर आयोजित करतो. आता यानंतर सुद्धा परत दुसरं आरोग्य शिबिर एक साधारणपणे अजून 10-12 दिवसांनी दुसरं आयोजित होईल. याप्रमाणे आपण नियोजन दरवर्षी करत असतो. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.